अच्छा. समुद्राचा रंग निळा का दिसतो? खूप साधा प्रश्न वाटतो नाही का? पण तुम्हाला माहितीये, याच एका साध्याशा कुतूहलातून एक असा शोध लागला ज्याने विज्ञानाची दिशाच बदलून टाकली आणि थेट नोबेल पारितोषिकापर्यंत मजल मारली. हो, हाच तो प्रश्न. शाळेत आपण सगळेच शिकलो याबद्दल. पण त्याचं खरं, सखोल, वैज्ञानिक उत्तर एका भारतीयाच्या नजरेतून संपूर्ण जगासमोर आलं, हे किती जणांना माहीत आहे? आणि खरं सांगायचं तर याच एका प्रश्नाने फिजिक्समध्ये म्हणजे भौतिकशास्त्रात एक मोठी क्रांती घडवली. चला थोडा मागे जाऊया. गोष्ट आहे 1921 सालची. महान भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही. रमन एका जहाजातून प्रवास करत होते. आता त्यांना काय माहीत की हा प्रवास त्यांना फक्त भारतात परत नाही आणणार, तर एका अशा ऐतिहासिक शोधाच्या उंबरठ्यावर आणून सोडणार आहे जो इतिहास घडवेल. मग या शोधाचा प्रवास कसा होता? बघा, 1921 मध्ये ते लंडनमधल्या एका कॉन्फरन्समधून परत येत होते आणि तेव्हाच समुद्राच्या त्या निळ्या रंगाने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. आणि तिथूनच सुरू झाला पुढच्या 7 वर्षांचा अथक संशोधनाचा प्रवास. दिवस-रात्र प्रयोग, मेहनत आणि मग अखेर तो क्षण आलाच. 28 फेब्रुवारी 1928 याच दिवशी त्यांनी रामन इफेक्टचा शोध लावला. आणि या अविश्वसनीय कामासाठी 1930 मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातला सर्वोच्च सन्मान म्हणजे नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं. स्वतः रामन यांच्या शब्दात सांगायचं झालं तर भूमध्य समुद्राच्या त्या गडद निळ्या रंगानंच त्यांच्या मनात ती वैज्ञानिक जिज्ञासा, ती उत्सुकता जागवली. आणि यावरूनच कळतं नाही का की कधीकधी मोठमोठे शोध हे अगदी साध्या आपल्या रोजच्या निरीक्षणातूनच जन्माला येतात. ओके, पण हा रामन इफेक्ट म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे जेव्हा प्रकाश विखुरतो तेव्हा असं काय घडतं? चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे बघा, जेव्हा प्रकाश एखाद्या गोष्टीवर पडतो आणि सगळीकडे पसरतो, तेव्हा त्या पसरलेल्या प्रकाशापैकी काही प्रकाशाची तरंग लांबी म्हणजे ज्याला आपण वेव्हलेंथ म्हणतो, ती बदलते. आणि गंमत म्हणजे वेव्हलेंथ बदलली की प्रकाशाचा रंगही बदलतो. बस, इतकी साधी गोष्ट. पण हाच तो क्रांतिकारी शोध होता. आता हे काम कसं करतं? तर याच्या 4 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, प्रकाश एका पदार्थावर आदळतो. दुसरी, तो त्या पदार्थाच्या अगदी आतल्या रेणूंशी म्हणजे मॉलिक्यूल्सशी इंटरॅक्ट करतो. तिसरी, आणि ही सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे, इथेच खरी जादू घडते. प्रकाश काय करतो? त्या रेणूंना थोडी एनर्जी देतो किंवा त्यांच्याकडून थोडी एनर्जी घेतो. आणि मग चौथी पायरी, याच एनर्जीच्या देवाणघेवाणीमुळे बाहेर पडणारा काही प्रकाश आपल्या मूळ रंगापेक्षा वेगळा दिसू लागतो. पण हा शोध फक्त प्रयोगशाळेपुरता किंवा पुस्तकांपुरता मर्यादित राहिला नाही. नाही, अजिबात नाही. या एका शोधाने सायन्सपासून ते आजच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीपर्यंत अनेक गोष्टींवर इतका खोलवर परिणाम केलाय. पाहूया तरी कसा. वर्ष होतं 1930. भारतीय विज्ञानाच्या इतिहासातलं एक सुवर्णपान. याच वर्षी सी.व्ही. रामन यांना त्यांच्या या अविश्वसनीय शोधासाठी फिजिक्समधलं नोबेल पारितोषिक जाहीर झालं. आणि ही फक्त एक वैज्ञानिक कामगिरी नव्हती, त्याहून खूप मोठी गोष्ट होती. या पुरस्कारामुळे सी.व्ही. रामन हे सायन्सच्या कुठल्याही शाखेत नोबेल मिळवणारे पहिले आशियाई व्यक्ती ठरले. विचार करा, संपूर्ण आशियासाठी ही किती मोठी, किती ऐतिहासिक आणि अभिमानाची गोष्ट होती. ठीक आहे, पण आता प्रश्न हा आहे की जवळजवळ 100 वर्षांपूर्वी लागलेला हा शोध आज आपल्या या स्मार्टफोन आणि ए.आयच्या जगातही तितकाच महत्त्वाचा कसा काय आहे? तर बघा, आज रामन स्पेक्ट्रोस्कोपी नावाचं एक तंत्रज्ञान आहे जे पूर्णपणे याच रामन इफेक्टवर चालतं. आणि याचा वापर कुठे कुठे होतो आहे माहितीये? मेडिकल सायन्समध्ये, फॉरेन्सिक्समध्ये पुरावे तपासण्यासाठी, इतकंच काय ते स्पेस रिसर्चमध्ये दुसऱ्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा. म्हणजे औषधं खरी आहेत की बनावट हे ओळखण्यापासून ते थेट मंगळावरच्या खडक मातीचं विश्लेषण करण्यापर्यंत या शोधाचा वारसा आजही किती महत्त्वाचा आहे बघा. ह्या ऐतिहासिक शोधाचं महत्त्व इतकं मोठं आहे की आपल्या भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस फक्त रामन यांच्या कामाची आठवण करून देत नाही, तर आपल्या देशातल्या तरुण पिढीला सायन्सची, विज्ञानाची प्रेरणा देतो. म्हणजे विचार करा, समुद्राच्या रंगाबद्दलच्या एका साध्याशा प्रश्नाने सुरू झालेला प्रवास आज थेट ब्रह्मांडाचा शोध घेणारा आणि कित्येकांचे प्राण वाचवणाऱ्या टेक्नॉलॉजीपर्यंत येऊन पोचलाय. हीच तर आहे विज्ञानाची खरी ताकद.
आणि हे सगळं आपल्याला एका प्रश्नापाशी आणून सोडतं. आज आपल्या आजूबाजूला दिसणारी अशी कोणती साधी गोष्ट असेल ज्यामध्ये भविष्यातल्या एखाद्या महान वैज्ञानिक शोधाची किल्ली लपलेली असेल? गरज आहे फक्त ती जिज्ञासू नजर ठेवण्याची. कारण काय सांगावं, पुढचा महान शोध अशाच एखाद्या साध्या प्रश्नातून जन्माला येईल.